संत शासन आणि समाज यांच्या उपस्थितीत हरित कुंभ जनजागृती अभियानाचा शुभारंभ। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षण, गोदावरी नदी स्वच्छता आणि जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या हरित कुंभ जनजागृती अभियानाचा शुभारंभ संत शासन आणि समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या अभियानांतर्गत दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीपर पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। कार्यक्रमाला आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत डॉक्टर भक्तिचरण दास महाराज, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकारी अमोल चौधरी, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त नितीन पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर आवेश पलोड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार, उपप्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले यांच्यासह विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता, प्लास्टिक मुक्त कुंभमेळा आणि जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले। आगामी सिंहस्थ कुंभमेळा पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि शाश्वत व्हावा यासाठी शासन, संत समाज आणि नागरिकांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। हरित कुंभ समन्वय समितीचे समन्वयक निशिकांत पगार यांनी प्रास्ताविक करून अभियानाची भूमिका आणि उद्दिष्टे स्पष्ट केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मेंढेकर यांनी केले, तर प्राध्यापक सोमनाथ मुठाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले। हरित कुंभ जनजागृती अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी दिल्ली पब्लिक स्कूलचे उर्वराज गायकवाड, योगेश बर्वे, सुनील परदेशी, संकेत मेंढेकर, विजय काकड, किरण काळे, प्रमोद जांगडा, सोमा कुऱ्हाडे, राजेंद्र सानप, रुपेश परदेशी व संतोष मुळे आदी उपस्थित होते। आगामी काळात विविध जनजागृती उपक्रम, स्वच्छता मोहिमा आणि पर्यावरणपूरक कृतींच्या माध्यमातून नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।